अमरावतीमधील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसलाय। अतिवृष्टीमुळे गळती लागली असून यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। संत्रा आणि मोसंबी फळांना संततधार पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं फळं देठापासून गळायला लागली आहेत। तर संत्रा बागेतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। विदर्भात मोठ्या प्रमाणावर संत्र्याचं उत्पादन घेतलं जातं, मात्र या ना त्या कारणावर नेहमी संत्रा उत्पादक शेतकरी जो मोठ्या प्रमाणात संकटात सापडतो। मी सध्या उभा आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील। आपण जर पाहिलं गेल्या 15 ते 20 दिवसापासून जे संततधार पावसाची सुरू आहे, मात्र त्याच पावसामुळे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे संत्र्याची फळगळण होत आहे। आपण जर दृश्यामध्ये जर बघितलं तर मी सध्या संत्रा बागायतदार या एका शेतामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात संत्र्याची फळगळण झाली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा जो आहे शेतकरी संकटात सापडलेला आहे। यासोबतच जर पाहायला गेलं तर संत्र्यावर काही बुरशीजन्य आजाराचा रोग सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्याचमुळे मोठी संत्र्याची फळगळण या ठिकाणी होत आहे। आपण जर पाहिलं दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे संत्रा जो आहे खाली पडलेला आहे आणि त्याचमुळे जर आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडलेला आहे। कृषी विभागाने या ठिकाणी यावं आणि सर्वेक्षण करावं अशी जी मागणी आहे शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। सतत मुसळधार पाऊस गेल्या 15 दिवसापासून अमरावती जिल्ह्यामध्ये चालू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे संत्र्याची फळगळण होते। आपण जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यातील तो संत्रा आहे तो मोठ्या प्रमाणात साता समुद्र पार जातो, बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा या ठिकाणी जातो। मात्र पावसाळ्याच्या काळामध्ये जर आपल्याला जर पाहिलं संत्र्याची फळगळण होत आहे, त्यामुळे कृषी विभागाने जे आहे ते जे शेतामध्ये येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं अशी देखील मागणी आहे शेतकऱ्यांनी केलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।